नमस्कार. असं म्हणतात की एका मिनिटात आपण कुठलं जगातलं परिवर्तन करू शकत नाही, पण होय, जर एक मिनिटं पुढे जग परिवर्तनासाठी काय करायचं ह्यावर जर निवांत विचार केला तर तो एक मिनिटाचा विचार जगात रिव्होल्यूशन आणू शकतो, हे मात्र नक्की. आणि याच एका छोट्याशा विषयावर आज हा छोटासा संवाद त्या प्रत्येक शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीशी, ज्याला कुठेतरी असं वाटतंय की आपण सुद्धा या समाज परिवर्तनाचा एक छोटासा भाग व्हावा आणि खारीचा वाटा उचलावा. या उन्हाळ्यामध्ये 50 डिग्री टेम्परेचर आपण क्रॉस करताना पाहिलं. 6वी-7वीच्या विद्यार्थ्यांना एका विध्वंसक आयुष्याकडे जाताना आपण पाहिलं. आणि खऱ्या अर्थाने याच सगळ्या गोष्टींचं पुढच्या 5 वर्षांनंतरचा विचार जर केला तर शिक्षण क्षेत्रच नाही तर अख्ख्या जगाला या गोष्टी विचार करायला भाग पाडतायत की सोल्युशन्स काय. आपण प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी फक्त प्रॉब्लेम्स डिस्कस करतोय की हे असं होतंय, ते तसं होतंय, टेम्परेचर वाढतंय, मुलं रागीट झाली आहेत, पालक रागीट झाली आहेत. मी याला म्हणतोय की आपण प्रत्येक गोष्टीला फक्त भाषणातून लोकांसमोर आणतोय, पण आजच्या या संवादात मी प्रयत्न करतोय काही प्रामाणिक सोल्युशन्सचे. होय, आता 50 डिग्रीचं परत भारताचं नंदनवन करून 35 डिग्री कसं आणायचंय यावर विचार करावा लागेल. मुलांमध्ये होणारे बदल, पालकांमधले होणारे बदल हे नॉर्मल कसे आणता येतील यावर विचार करण्याची गरज आहे. आणि जो जिथे आहे, जो ज्या क्षेत्रात पारंगत आहे, त्यांनी त्या क्षेत्राचा वापर करून या समाजातल्या रिव्होल्यूशन्स कशा आणाव्यात यावर जर 1 मिनिट थांबून विचार केला तर कॉन्ट्रीब्युशन मधनं समाज परिवर्तन 101% होईल, यात अजिबात शंका नाही. कारण मागचा इतिहास जर आपण पाहिला तर प्रत्येक वेळेस एका पीक पर्यंत गेलेल्या प्रॉब्लेम्सला कोणीतरी चळवळीचं रूप दिलं. सुरुवातीला विरोध झाले, पण नंतर समाज जुळत गेला, चळवळ वाढली आणि परिवर्तन घडले. मी प्रदीप रमेशचंद्र सोमानी, राहणारा छत्रपती संभाजीनगर. पुण्यावरनं इंजिनिअरिंग केल्यानंतर असंच काहीतरी माझ्या बाबतीत पण घडलंय आणि ते मला काय करायचं हे कळायला एवढा उशीर झाला होता की त्यामध्ये माझा गेलेला पूर्वार्ध आयुष्यात परत कधीच भरून काढता येणारा नाहीये. पण अभिमान एका गोष्टीचा आहे की मागच्या 25 वर्षापासून विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था चालक एवढ्यामध्येच मी माझं आयुष्य घालवतोय. या 25 वर्षामध्ये विविध शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये प्रत्यक्ष शिकवणं, विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग, पालकांचं काउन्सिलिंग आणि सेमिनार्स थ्रू शिक्षकांचं ओरिएंटेशन हे करत करत स्वतःची मुलं घडवली. आणि तो प्रचंड अनुभव घेऊन 2018 मध्ये अभ्युदय एज्युकेशन कन्सल्टन्सीची स्थापनाच मुळात एका प्रामाणिक उद्देशाने केली होती की प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात नंबर 1 होऊ नाही शकत, पण तो कुठल्या तरी क्षेत्रामध्ये नंबर 1 झाला तर समाजावरचा येणारा बेरोजगारीचा डोलारा कमी होईल आणि पर्यायाने आपला भारत परत एक सर्वांगीण विकसित भारत बनण्याच्या त्या प्रवासाला अजून वेगाने कामाला लावेल. आणि या सगळ्या सोल्युशन्सचा मी माझ्या अँगलनी जर मूळ गाभा पाहिला तर तो म्हणजे टीचर्स. आणि मी टीचर्सला मास्तरच म्हणतो. होय, आजच्या या संवादात मी जीवन संकल्प एका मास्तराचा या विषयावर संपूर्ण पुढचं आयुष्य शाळांमधनं, क्लासेसमधनं आणि सामाजिक प्लॅटफॉर्मवर टीचर्सचं 1 तासाचं फ्री ओरिएंटेशन. होय, मी माझा हा जीवन संकल्प शैक्षणिक वर्ष 2024 पासून आयुष्यभरासाठी आज समाजाला समर्पित करतोय. खऱ्या अर्थाने गरज आहे शिक्षकांसोबत 1 ते 1.5 तासाची ओरिएंटेशनची. कारण या ओरिएंटेशन करताना तो शिक्षक सुद्धा पालक म्हणून समोर असणारच आहे. आणि ज्या दिवशी शिक्षक पालक बनतो त्या दिवशी समाजातले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना बघतात. आणि या सगळ्यांचं सोल्युशन अशा पद्धतीने मी करणार आहे. कुठलीही शाळा, कुठलाही कोचिंग क्लास ज्यामध्ये 30 किंवा 30 पेक्षा जास्त टीचर्स, नॉन टीचर्स काम करतायत, 30ची संख्या यासाठी की परिवर्तन करताना त्यामधल्या काहींना सोबत घेऊन उरलेल्यांना सोबत आणायला नक्कीच टीमवर्क लागतं. ही 1 ते 1.5 तासाची टीचर्स ओरिएंटेशन मीट बिलकुल विनामूल्य असेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्णतः विनामूल्य. पण बाहेर कुठेही जायचं असेल तर फक्त येण्या जाण्याच्या खर्चामध्ये
मला ही 1.5 तासाची मीटिंग घेण्याची 3 उद्देश. नंबर 1, मास्तरांनी मास्तर म्हणून जगताना पालक म्हणून कसं जगावं. नंबर 2, या 1.5 तासाच्या ओरिएंटेशन मध्ये खऱ्या अर्थाने मास्तरकी म्हणजे काय. मी 25 वर्ष एक लाडका मास्तर काम करताना शिकवलं कसं, स्वतःची तयारी कशी केली, बोर्डवरचं प्रेझेंटेशन कसं असायचं, सेल्फ स्टडी कशी असायची, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक दृष्टिकोनातून काय शिकवलं गेलं पाहिजे, नाही काय शिकवलं गेलं पाहिजे, आणि स्वतःची छोटी लायब्ररी कशी असली पाहिजे, या मास्तरांच्या त्या रोल बद्दल मी या ओरिएंटेशन मध्ये बोलणार आहे की ज्या माध्यमातून तो मास्तर त्याचा 30 मिनिटाचा, 40 मिनिटाचा, तासाभराचा लेक्चर कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे आणि त्याचं इफेक्टिव्हनेस कसं वाढलं पाहिजे. या छोट्यांसहित अनेक मोठमोठ्या गोष्टी मी या 1.5 तासाच्या ओरिएंटेशन मध्ये बोलणार आहे. आणि याचं जर आउटपुट संस्था चालकांना बघायचं असेल तर नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीचा मास्तर, थोडा तरी बदललेला मास्तर जर मिळाला तर थेंबे थेंबे तळे साचेल. या प्रवासामधनं वर्षभरामध्ये नक्कीच प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलेल, शिक्षकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलेल, आणि मास्तर म्हणजे काय हे जोपर्यंत आपण आपल्या स्वतःला क्लिअर करत नाही तोपर्यंत समाज बदलण्याचा विचार करणं सुद्धा अजिबात महत्वाचं नाहीये. तर मी या माध्यमातून प्रत्येक संस्था चालकाला, मुख्याध्यापकाला, शिक्षकाला जिथपर्यंत मी पोहोचू शकतोय, आणि सगळ्यात महत्वाचं सोशल ऑर्गनायझेशन्सला, होय तुम्ही पण जे काम करताय त्या माध्यमातून जर आपण आपल्या क्षेत्रामधल्या विविध फील्डमधल्या शिक्षकांचं जर 1.5 तासाचं ओरिएंटेशन घेऊ शकलो तर मला वाटतं आपलं समाज ऋण मुक्तीचं घेतलेलं ऋण या माध्यमातून नक्कीच बदलेल. कारण जगातला कुठलंच परिवर्तन हे मास्तरांशिवाय होऊ शकत नाही, हे माझ्या 25 वर्षाच्या अनुभवातून मी पाहिलंय. तर सगळ्यांना विनंती की या छोट्याशा प्रवासाला विनामूल्य सुरुवात करूयात, बघूयात की या विनामूल्यमधनं मौल्यवान गोष्टी काय काय घडतील. आणि अभ्युदय परिवाराने 2024-25 साठी घेतलेल्या 2 प्रवासाच्या साक्षीदार होण्याची विनंती पण या माध्यमातून करतोय. नंबर 1, वृक्षारोपण. होय, वृक्षारोपण म्हणजे नुसतं एक झाड कोणाला तरी देणं आणि फोटो काढणं हे अजिबात पर्याय राहिलेलं नाहीये. ते झाड कसं जगवलं पाहिजे हे प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या दिवशी समजून सांगितलं जाईल त्या दिवशी ते झाड जगेल आणि 5 वर्षानंतर आपला भारत परत एक नंदनवन बनेल या शंका नाही. तर टेक्निकल वृक्षारोपण ही मिशन ऑफ अभ्युदय यावर्षीची नंबर 1. आणि दुसरं, स्क्रीन डिॲडिक्शन. होय, मोबाईल वापरू नको, टीव्ही वापरू नको हे बोलणारे खूप झालेत, पण जर विद्यार्थ्यांनी विचारले की ते नाही वापरलं तर काय करू, यासाठी सक्षम सोल्युशन या टीचर्स ओरिएंटेशन मधनं मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आणि प्रत्येक गोष्ट सोल्युशन ओरिएंटेड असेल, कारण एवढ्या आयुष्यामध्ये एकच शिकलोय, प्रॉब्लेम ओरिएंटेड राहून नाही चालणार आहे, सोल्युशन ओरिएंटेड आपल्याला राहावं लागेल. मी अजिबात कुठलंही मार्केटिंग या फील्डमधनं करणार नाहीये. फक्त माझा नंबर जो आता मी सांगतोय तो एवढ्यासाठीच की हा व्हिडिओ कुणामार्फत कुठं जाईल मला माहित नाहीये. मी अजिबात अननोन नंबर्स कधीच उचलत नाही, कारण समाजामधल्या काही घडलेल्या अनुभवातनं अननोन नंबर सोबत डील करणं मी कधीच सोडून दिलेलं आहे. पण या प्रवासात अडथळा येऊ नये म्हणून जर आपल्याला आपल्या शाळांमधनं, क्लासमधनं किंवा सामाजिक प्लॅटफॉर्मवरनं 1.5 तासाचं फ्री ओरिएंटेशन ठेवायचं असेल तर आपण माझ्या नंबरवर फक्त आपलं नाव आणि आपल्या संस्थेचं नाव मला व्हॉट्सअप करावं. मी माझ्याकडनं, माझ्या ऑफिस टीमकडनं आपल्याशी नक्की संपर्क करेल. आणि एक नक्की सांगेल की मला कुठल्याही ओळखीची भूक नाहीये, कुठल्याही सत्काराची भूक नाहीये, आणि आभार तर मी कधीच मानू दिलेले नाहीयेत. ज्या ज्या लोकांसोबत मी आतापर्यंत काम केलंय त्यांना माझा स्वभाव पण माहिती आहे की मला आभार आणि इंट्रोडक्शन नकोय, पार्ट ऑफ सोल्युशन बनायचंय. धन्यवाद. तर माझा नंबर 9689118169. परत एकदा रिपीट करतोय, 9689118169. आपण व्हॉट्सअप करावं आणि एका नवीन प्रवासाला लागावं. समाज परिवर्तनाच्या या माझ्या जीवन संकल्पाला आपण सगळ्यांनी साथ द्यावी ही विनंती. धन्यवाद.